नाही प्रॉपर्टी कमवता आली कमवू नका, पण लेकरांना संस्कार मात्र कमवता आले पाहिजेत. काही काही ठिकाणी आम्ही पाहतो आई वडिलांचं पुण्यस्मरण एवढ्या उत्साहामध्ये करतात, 10-10, 15-15 लाख रुपये खर्च करतात लेकरांसाठी कमवून तर ठेवलंयच, पण संस्कारही तेवढेच लावलेत. परंपरेनं दरवर्षी वार्षिक सप्ताहामध्ये वडील आजोबा पंजोबा 10-10 हजार जर देत असतील ना, तीच पुढच्याही पिढीला सवय लावतात. त्याला म्हणतात संस्कार. कितीही प्रॉपर्टी कमवा, पण आपली जागा म्हातारपणी जर वृद्ध आश्रमामध्ये असेल तर काहीच उपयोग नाही. पहा, उदाहरण सांगेल मी तुम्हाला. काबाड कष्ट केले, लेकरा बाळांसाठी एवढी प्रॉपर्टी कमवली, आयुष्यभर फक्त लेकरांसाठी मुलांसाठी जीवन जगत आले. आणि अगदी म्हातारपणी आपण म्हणतो, एकतर जेव्हा बालक जन्माला येतो त्यावेळेला तेवढी काळजी घेतात, आणि वयोवृद्ध होतात त्यावेळेलाही तेवढी काळजी त्या म्हाताऱ्या माणसाची घ्यावी लागते. का असं म्हणतात, म्हाताऱ्या माणसाची जाता क्षणी शेवटच्या क्षणाला बालिश बुद्धी होत असते, लक्षात येत नाही काय चाललंय कसं चाललंय म्हणून. आयुष्यभर जीवन जगत आले, वयोवृद्ध झाले, आणि घरामध्ये नेमकंच मुलाचं लग्न झालं, सुनबाई घरात आली. म्हातारपणी खोकला यायचा, कुठेही बेडकं टाकणार, काही करणार. म्हाताऱ्याला खोकला आवरत नव्हता, कफ शुगर बीपी सगळंच झालेलं. लेकरासाठी खूप मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवली, पण त्या बाईनं सांगितलं, त्या सुनबाईनं सांगितलं, एकतर तुमचे वडील घरात राहतील, नाहीतर मी घरात राहील. अशी घाणेरडेपणा मला नाही चालणार. कधी कधी वाटत असतं, लेकीला वाटतं माझ्या आई वडिलांना व्यवस्थित सांभाळावं, माझ्या भाऊजाईनं, तुमची भाऊजाई तुमच्या आई वडिलांना व्यवस्थित सांभाळेल, पण त्या अगोदर तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्याला आई वडिलांसारखं सांभाळावं लागेल. हे जर प्रत्येकानं पाळलं ना, तर आई वडिलांची म्हाताऱ्या माणसांची हेळसांड होणार नाही अजिबात. काही काही ठिकाणी आपण पाहतो लेकरांचे संसार उद्ध्वस्त होतात, काही सासू सासऱ्यांमुळे होतात. सुनबाईचं कारण कुणाची तरी ती मुलगी आहे, कुणाची तरी ती कन्या आहे. आपण आपली मुलगी म्हणून जर सांभाळली ना, तर तुमच्याही मुलीला तिचे सासू सासरे त्यांची मुलगी म्हणून सांभाळतील. कोणाची तरी एखाद्याची मुलगी जाई, अंतकरण जे असतं माई लेकीचं असतं तेच तर अंतकरण आहे ना. त्या मुलीने सांगितलं, एक तर वडील घरात राहतील तुमचे किंवा मी घरात राहील. दोन्हीकडूनही एकीकडे आड आणि एकीकडे विहीर झाली. नेमकं करावं तर काय करावं लक्षामध्ये येईना. वडिलांना हात जोडले, लग्न झालं, इकडनं तिकडनं आई नाही अंतकरणाची सांगायला. ज्या काही अंतकडल्या त्या गोष्टी दुःख व्यक्त करायला आई जवळ नाही. बापाला हात जोडले, वडिलांना सांगितले, बाबा चला मी तुम्हाला नातेवाईकांकडे कुठेतरी पाहुण्यांकडे सोडून येतो. बापाला खांद्यावरती घेतलं, चालत चालत आला. जाताना बापालाही वाटत होतं नेमकं सोडतोय कुठे, माझ्या लक्षात येत नाही. कारण नातवामध्ये खेळण्याचं वय आहे. नातवंड इकडनं तिकडनं जाताना येताना दिसले तर म्हाताऱ्याचं त्या बाबाचं अंतकरण गहीवरून यायचं. मी कमवलंय, खूप काही कमवलंय. म्हातारपण विसरून जायचे, म्हातारपण विसरून जाऊन स्वतःचं दुःखही विसरून जायचे. कारण का, अगोदरच बायको सोडून गेलीये आणि प्रपंच संसार तेव्हा चालत असतो. पहा, गाडी असते बैलगाडी, बैलगाडीला 2 चाकं असतात. दोन्ही चाकं जरी व्यवस्थित असतील तरच गाड्या चालत असतो. एक चाक गळून पडलं तर दुसऱ्याला चालता येत नाही, जाग्यावर बसावं लागतं. दुःख वाटत होतं, माहिती नव्हतं मुलगा सोडतोय कुठे नेमका. वृद्धाश्रम फक्त 1-2 किलोमीटर अंतरावरती राहिलाय. किलोमीटर लिहिलेला दगड होता, किलोमीटर लिहिलेला दगड होता. त्या दगडावरती बाबांना सांगितलं, बाळा 2 मिनिट मला इथे जरा खाली बसू दे, पाणी प्यायचंय मला. वडिलांना पाणी पाजलं, बापानं खांद्यावरचा पंचा घेतला फाटलेला, एकदम मळालेला, दुर्गंधी सुटली होती. गमजा घेतला आणि डसा डसा रडायला लागला तोंडाला लावून. लेकराला वाटलं मी बाबाला वृद्धाश्रमामध्ये सोडतोय म्हणून काहीतरी दुःख वाटतंय. बाबा तुम्हाला वाटतंय का मी भेटायला येणार नाही? मला माहिती माझ्यासाठी तुम्ही काबाड कष्ट केले, हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलंय. माझे अंतकरण म्हणत नाही तुम्हाला सोडून जावं, पण काय करावं, प्रपंच चालवायचा आहे, संसार चालवायचा आहे. सोडून गेल्याशिवाय, दूर राहिल्याशिवाय आता पर्याय नाही काही. तुम्हाला माझ्यापासून दूर राहावं लागेल.
वडिलांना रुमाल घेतला, रडायला लागले. सांगितलं बाळा तू मला भेटायला येशील का नाही याचं दुःख वाटत नाही मला. मला कधी घरी घेऊन जाशील का नाही याचंही दुःख वाटत नाही मला. ज्या वृद्धाश्रमामध्ये मला सोडायला चाललंयस ना त्याच वृद्धाश्रमामध्ये 5-10 वर्षापूर्वी माझ्या वडिलांना मी सोडायला चाललो होतो. याच दगडावरती बसून माझा बाप ढसा ढसा रडत होता. आणि जसा तू मला प्रश्न विचारतोयस ना तसेच प्रश्न मीही माझ्या बापाला विचारत होतो. काय माझ्या वडिलाला दुःख झालं असेल ते दुःख आज मला कळतंय म्हणून मी रडतोय, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येतंय. लेकरांना हात जोडले. बाबा माझ्यासाठी एवढा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. वृद्धाश्रमामध्ये टाकण्यासाठी घेऊन गेले. तिथे गेल्याच्या नंतर जे साहेब होते, जे मॅनेजर होते, त्यांनी पाहिलं बापही रडतोय, लेकरूही रडतोय, मुलगाही रडतोय. आणि त्यावेळेला त्या मॅनेजर साहेबांनी सांगितलं अरे ज्या बापाला तू वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलायस ना टाकण्यासाठी, तुला माहिती नाही त्या माणसाने किती कष्ट घेतलेत, किती काम केलंय, किती काबाड कष्ट केलेत तुला माहिती नाही. कदाचित तुला माहिती नसेल, तू लहान होता, ताना होता. एकीकडे लहान बाळांचा वृद्धाश्रम होता, अनाथ आश्रम होता, आणि एकीकडे वृद्धाश्रम होता. ज्या वेळेला या वृद्धाश्रमामध्ये ज्या वडिलांना सोडायला तू आलायस ना त्यावेळेला या अनाथ आश्रमामधून ज्या बापाला तू सोडायला आलास ना त्या बापानं तुला इथून उचलून घेऊन गेला होता. आणि परत त्याच आश्रमामध्ये तू त्या माणसाला सोडायला आलायस म्हणून त्या माणसाला दुःख होत असेल. मॅनेजर साहेब सुद्धा रडायला लागले. हात जोडले, खांद्यावरती बापाला टाकलं आणि 1 मिनिटामध्ये घरी घेऊन आला. बायकोला सांगितलं तुला राहू वाटलं तर राहा, पण जन्मदात्या माझ्या बापाला, जन्मदाता बाप जरी मला सोडून गेला असेल, अनाथ आश्रमामधून माझा बाप मला घेऊन आलाय आणि एवढी मोठी प्रॉपर्टी मला कमवून ठेवलीये. स्वतःच्या लेकरासारखं माझ्यावरती प्रेम केले, जीव लावलाय मला, आणि आज त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडायचं. आज तू जी आहे मी जे आहे फक्त या माझ्या वडिलांमुळे आहोत, आणि यांना वृद्धाश्रमामध्ये नाही टाकू शकत. तुला जोपर्यंत राहायचं तोपर्यंत राहा, नाही राहू वाटलं तर तू जा. फक्त माझा बाप, माझी वडील आणि आम्ही दोघेच राहू. त्यावेळेला त्या पत्नीनी सांगितलं तुमचे वडील तुम्हाला पाहिजे असेल तर मला नको वाटतेत का? मला सांगायचंय तेवढंच पहा. आपण पाहतो अनेक घरं उद्ध्वस्त होतात, अनेक संसार उद्ध्वस्त होतात, फक्त आणि फक्त घरातल्या सुनबाईच्या वागण्यामुळे, घरातल्या बायकांमुळे. कारण आमच्या जवळचं उदाहरण सांगते. माझ्या सोबतची मुलगी होती, माझीच मैत्रीण, एका वर्गामध्ये आम्ही शिकलेल्या. आज सोन्यासारखी मुलगी आहे, अजिबात वाईट एकही गुण तिच्या अंगामध्ये नाही. पण ती मुलगी फक्त आणि फक्त सासूबाईच्या मुळे तिला संसार सोडावा लागत असेल, राख रांगोळी संसारासाठी होत असेल. कारण का लेकरांचं चांगलं व्हावं असं आईलाही वाटलं पाहिजे. कारण जिवंत उदाहरण आहेत, असं नाही प्रत्येक माताच लेकराला जीव लावते. आईमुळे ही लेकराचा संसार उद्ध्वस्त होतो. त्या मुलीला नांदू तिला वाटू देऊ नव्हतं, नांदू देऊ वाटत नव्हतं तिला वाटायचं हिने इथं राहू नाही, म्हणून तिने चहामध्ये विष घालण्याचा प्रयत्न केला. आणि आज काही चुकी नसतानाही जर कलंक कपाळावरती लागत असेल तर त्या मुलीनं काय केलं पाहिजे? कारण 21-22 वर्षाची मुलगी करणार काय आहे? कारण माझं सांगणं पहा, कारण ही काळाची गरज आहे सांगणं. आज लक्षात येत नाही, फक्त एवढंच पवित्र ठिकाण राहिले. कथा कीर्तनामधून जर चांगला संदेश 8 दिवस तुम्ही काही नाही नेलं तरी चालेल, पण 7 दिवसामधून या पूर्ण गावामध्ये 2 घरं जरी सुधारले ना, 2 सासवान 2 सोना जरी सुधारल्या, सुनींनी सासवाला व्यवस्थित सांभाळलं, सासरीला व्यवस्थित सांभाळलं, आणि सासूबाईने सुनबाईला व्यवस्थित जर सांभाळलं ना, बस आपला सप्ताह सफल झाला. दुसरं काहीच करण्याची गरज नाही. म्हणून आपण प्रपंच करत असतानाही लक्षामध्ये ठेवलं पाहिजे, आपण आपलं हित जागून आई जगदंबेची उपासना करायची,
आपल्याला आराधना करायची, जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. लेकरा बाळांसाठी किती प्रॉपर्टी कमवावं असं म्हणत नाही मी, कमवू नका, पण प्रॉपर्टी कमवत असतानाही आपण प्रपंच परमार्थाकडे आणि जीवनाच्या उद्धाराकडे लक्ष दिलं पाहिजे. गावामध्ये भजनाला जाणं आपलं काम आहे, गावामध्ये कथेला जाणं आपलं काम आहे. कथा कीर्तनाला जावंच लागणार, नामस्मरण हे जीवनामध्ये करावं लागणार, कारण नामस्मरणाशिवाय दुसरं काही नाही. नामस्मरण करत असताना तयाच्या चिंतन निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. भगवंताचं नामस्मरण जर केलं तर आपल्यावरती संकट येणार नाही. काही काही जणांना उदाहरणही माहितीये, श्रीमद भागवत महापुराणामध्ये उदाहरण आहे पहा. द्रौपदी मातेवरती संकट आलेलं होतं, पण अखंड कंठामध्ये नामस्मरण होतं. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा